श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपलं रत्नागिरी हे एज्युकेशन हब म्हणून नावारूपाला यावं यासाठी गेली काही वर्ष सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आणि याच्यानंतर आता अलीकडेच जे दालन सुरू झालंय ते म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. याच महाविद्यालयाचा आत्तापर्यंतचा प्रवास, इथली प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांना उपलब्ध संधी, रुग्णांना उपलब्ध झालेल्या सोयीसुविधा, भविष्यातली आव्हानं या सर्व विषयावर आपण आज बोलणार आहोत आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सर, जसं आता मी म्हटलं की आपण ह्या सगळ्याच गोष्टींवर आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत, तर कार्यक्रमाची सुरुवात करताना आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की रत्नागिरीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यामागचा शासनाचा मुख्य उद्देश किंवा हेतू काय होता? खरं तर रत्नागिरीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं ही जवळजवळ 45 वर्षाची मागणी आहे. त्याचं कारण असं आहे की तसंही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय हे आहेच, परंतु वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केल्यामुळे जिल्ह्याला 2 फायदे होतात. एक म्हणजे येथे 100-150 इतक्या कॅपॅसिटीची MBBSची प्रवेश क्षमता निर्माण होते, ज्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि देशातील विद्यार्थ्यांना MBBS डॉक्टर्स होण्याची संधी निर्माण होते. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे जिल्ह्याचं शासकीय रुग्णालय आहे ते वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित होतं आणि त्याचं श्रेणीवर्धन होतं. नॅशनल मेडिकल कमिशनने किती रुग्णांची सोय रुग्णालयात करता यावी याचे निकष ठरवलेले आहेत. उदाहरणार्थ, वैद्यकीय महाविद्यालय होण्याआधी रत्नागिरीचं शासकीय रुग्णालय हे 230 खाटांचं होतं. आता मला ते येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 230 खाटांवरून 430 खाटांपर्यंत नेलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यताच मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात सोय होते, कारण खाटा जवळजवळ दुप्पट झाल्या. पण त्याच्याहूनही महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकंदरीत 21 विशेषज्ञ आहेत, स्पेशालिटीज आहेत, ॲनाटॉमीपासून ते ऑर्थोपेडिक्सपर्यंत. याच्यामुळे विविध विषयातले तज्ज्ञ हे उपलब्ध होतात आणि आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या डॉक्टरांची संख्या जवळजवळ चौपट झालेली आहे आणि याच्यामुळे अर्थातच रुग्णसेवेवरती मोठा परिणाम होतो, जो अलीकडच्या काळात दिसून येत आहे. निश्चित. सर, 2023 रोजी आपल्याकडे हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं. तिथपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा मांडाल तुम्ही? तो प्रवास फारच रोमांचक होता. खरं तर मी इथे यायच्या आधी जेव्हा मला फोन आला की आपल्याला रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज शासनाला सुरू करायचं आहे आणि त्याकरता तुमची शिफारस केलेली आहे तुमच्या विभागाने आणि तुम्ही जॉईनिंग मंत्रालयात देऊन मंत्री महोदय, त्यावेळेला एकनाथ शिंदेजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली, जिथे पालकमंत्री महोदय उदय सामंत साहेब आणि सर्व वैद्यकीय शिक्षण विभागातले आणि इतरही विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होते. आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की शासनाने वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत काढायचं ठाम ठरवलेलं आहे आणि तुम्ही ते काढायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे काही लागेल ते तुम्ही करा, त्याची मदत आम्ही तुम्हाला करू. त्यानंतर जेव्हा मी रत्नागिरीत आलो तर माझ्यासमोर एक यक्ष प्रश्न असा होता की जी वास्तू मला म्हणजे GRमध्ये दिली गेली होती, तो GR मी प्रवासात वाचला, त्यामध्ये जिल्ह्याचं जे स्त्री रुग्णालय होतं ते वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रूपांतरित करायचं होतं. त्याला रेट्रोफिटिंग हा शब्द आहे इंजिनिअरिंगचा, करायचं होतं. तर ही वास्तू किती मोठी आहे, कारण वास्तू जर मोठी नसली तर खूप अडचणी येतात. परंतु सुदैवानं रत्नागिरीचं सुसज्ज असं मोठं प्रशस्त असं स्त्री रुग्णालय होतं आणि त्यामुळे मग त्यानंतर ह्या स्त्री रुग्णालयाचं अगदी स्क्रॅचपासून, तिथं काही नव्हतं, तिथपासून ते आत्ता जे काही सुसज्ज आणि अद्ययावत असं महाविद्यालय तयार झाले. हे सगळं बनवण्याचा त्यानंतर पहिलं इन्स्पेक्शन जे झालं ते झालं 13 मार्च 23 साली. ते इन्स्पेक्शनला सामोरं जाण्याचा अनुभव आणि त्यानंतर 1 महिन्याभरात आपल्याला महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर मग पहिली बॅच ॲडमिट होईपर्यंत हॉस्टेल्सची तयारी, क्लासरूमची तयारी, हा फारच रोमांचकारी खरं तर अनुभव आहे, कारण खूप आव्हानं होती, परंतु सुदैवाने सगळ्यांच्या सहकार्याने ही आव्हानं पेलता आली. आणि मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की रत्नागिरीचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे
मला वाटतं एवढी सुंदर महाविद्यालये फारच कमी असतील महाराष्ट्रामध्ये. आमची मॅडम सगळी क्लासरूम्स ही एअर कंडिशन्ड आहेत, वातानुकूलित आहे. आमची रीडिंग रूम वातानुकूलित आहे, प्रशस्त लॅबॉरेटरीज आहे आणि म्हणजे स्मार्ट क्लासरूम्स अशा सगळ्या लागणाऱ्या सुविधांनी युक्त असं हे महाविद्यालय आहे. अजून एक वैशिष्ट्य या महाविद्यालयाचं असं आहे की बरोबर महाविद्यालयासमोरच हॉस्टेल्स आहेत. अच्छा. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त एक 12 फुटाचा रस्ताच क्रॉस करायचा महाविद्यालयात यायला. त्यामुळं ट्रॅव्हल टाईम पण कमी आहे आणि विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षितते दृष्टीनं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आमच्या इकडे साधारणतः 50% मुली असतात, जास्तच असतात पण कमी नाही. तर त्यामुळे त्यांची सुरक्षितता हाही आमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न असतो. तर असा तो प्रवास झाला पहिल्या टप्प्यात. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण पहिली बॅच आली सप्टेंबर 2023ला. तोपर्यंत जिल्हा रुग्णालय अजून संलग्नित झालं नव्हतं, म्हणजे हस्तांतरित झालं नव्हतं वैद्यकीय शिक्षण विभागाकडे, कारण त्याची एक प्रक्रिया आहे. मग त्याची ही जी काही फाईल्स मूव्ह करायची जी काही प्रक्रिया होती ती पूर्ण करून 12 डिसेंबर 2023ला हे रुग्णालय आमच्याकडे हस्तांतरित झालं. मग या हस्तांतरणाच्या दृष्टीने मग कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया, तो जो मधला ट्रान्झिशन पिरियड असतो त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, या सगळ्या टप्प्याटप्प्यानं मात करत आता मला वाटतं ते रुग्णालय सेटल झालेलं आहे आणि तिथे आता उत्तम रुग्णसेवा आपण देण्यात यशस्वी झालो आहोत. वा, खूपच छान. म्हणजे तुम्ही आल्यानंतर खूप ह्याच्यात बदल केलेत आणि आव्हानं जी काही तुमच्यासमोर होती त्या सगळ्या आव्हानांना सामोरं जात अतिशय उत्तम सुसज्ज असं एक महाविद्यालय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येईल यासाठी खूप मेहनत घेतल्याचं दिसून येते. श्रोतेहो, मला तुम्हाला सांगायला आवडेल, डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी औषधशास्त्र या विषयात MD केलेलं आहे. त्यासोबतच इतिहास या विषयात त्यांनी MA केलेलं आहे, LLBही ते झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता ते ज्या पदावर काम करत आहेत तर या पदाचा त्यांचा ह्याच्या पूर्वीचा 3 वर्ष कोल्हापूर आणि 3 वर्ष जळगाव इथला वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून काम करण्याचा अनुभव देखील आहे. इतका दांडगा अनुभव असलेले वैद्यकीय अधिष्ठाता आपल्या रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला लाभलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच इथून पुढचा या महाविद्यालयाचा जो प्रवास आहे तो अधिक उत्तम होणार आहे, यात काही शंका नाही. सर, अल्प कालावधीत महाविद्यालयाने कोणती महत्त्वाची प्रगती केली आहे याच्याबद्दल जरा सांगाल का? भौतिकदृष्ट्या महाविद्यालय तर उत्तम आहेच, परंतु आम्हाला सुदैवानं उत्तम विद्यार्थीही लाभले. म्हणजे आमची जी पहिली बॅच MBBSची जी फर्स्ट MBBSला गेली, परीक्षा दिली त्यांनी, त्यामध्ये तिचा रिझल्ट हा महाराष्ट्रात सर्वाधिक लागला. गंमत म्हणजे हा निकाल त्यांनी मेंटेन केला. पहिल्या वर्षी तर तो 99% लागला होता. दुसऱ्या वर्षीसुद्धा ते महाराष्ट्रात आमची ती बॅच फर्स्ट आली आणि 100% त्यांचा निकाल लागला. म्हणजे खरं तरी गंमत अशी झाली की आमच्या इथं जे काही विद्यार्थी परीक्षेत नापास होतात त्यांच्यासाठी एक महिनाभरा सप्लिमेंटरी एक्झाम घेतली जाते लगेचच. अच्छा. 6 महिन्यांनी नाही, महिन्याभरातच घेतली जाते. तर मला विद्यापीठातून फोन आला एक दिवस की अहो सर, ते तुमच्या सेकंड इयरच्या बॅचची सप्लिमेंटरी आहे आणि तुमच्या मुलांनी अर्जच केले नाहीत बघा, तुमचा एकही अर्ज दिसत नाही. म्हटलं हो, आमची 100% मुलं पास झालेली आहेत. त्यांनाही ते म्हणजे आश्चर्य वाटलं, कारण शेवटी कसं आहे की नुसती भौतिक म्हणजे इमारत आणि क्लासरूम्स याला अर्थ नाही. त्या ज्यांच्यासाठी तयार केलेले आहेत ते विद्यार्थी कुठल्या दर्जाचे तयार होतात, किती निष्णात तयार होतात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं ते साध्य करण्यात आपल्याला यश आलेलं आहे. निश्चित. सर, आपल्या महाविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि इथली प्रवेश प्रक्रिया ह्याच्याविषयी जरा विस्ताराने सांगाल का? भारतातल्या सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश हे नीट या परीक्षेतून दिला जातो. ती ऑल इंडिया लेवलची परीक्षा आहे. तुमच्या मार्क्सप्रमाणे, तुमच्या रँकप्रमाणे तुम्हाला चॉईस द्यावा लागतो मेडिकल कॉलेजेसचा. आता ह्या प्रक्रियेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय कुठंच त्यांचा सहभाग नसतो. हे सगळे ऑनलाईन परीक्षा होते, त्यांचं काउन्सिलिंग म्हणतात त्याला. काउन्सिलिंग प्रक्रिया ही ऑनलाईन होते आणि त्याच्यामध्ये त्यांना प्रेफरन्सेस द्यायचे असतात, त्यांचे राऊंड्सही होतात ॲडमिशनचे. आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थी जो प्रवेशित होतो तो डायरेक्ट अलॉटमेंट लेटर घेऊनच आमच्याकडे येतो. म्हणजे त्याच्या आधीच्या प्रक्रियेत आमचा कुठलाही सहभाग नाही. आणि आल्यानंतर महाविद्यालय फक्त त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतं आणि त्यांना ॲडमिशन देतं. म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे की ही इथली प्रवेश प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक, गुणवत्ता आधारित अशी आहे. इथे कुठलेही मॅनेजमेंट सीट्स नाही, डोनेशन नाही,
केवळ मेरिटवरती इथल्या सगळ्या ॲडमिशन्स होतात. ॲडमिशन्स आपल्या कॉलेजमध्ये, रत्नागिरीच्या कॉलेजमध्ये टोटल 100ची कपॅसिटी आहे. त्यामध्ये 15 ॲडमिशन्स या ऑल इंडिया कोट्यातून होतात आणि उर्वरित जी 85 सीट्स आहेत मग ती महाराष्ट्रासाठी राखीव आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आमच्या इथे मुलं येतात. म्हणजे तुम्ही खरं तर बघितलं तर आमचा जर क्लासचा जर तुम्ही कॉम्पोजिशन बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचं प्रतिबिंब दिसेल. सर, आता तुम्ही प्रवेश प्रक्रियेबद्दल सांगितलंच. याच अनुषंगाने मला विचारावंसं वाटतं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा विद्यार्थ्यांना नेमका कोणता फायदा होतो? सगळ्यात पहिला फायदा म्हणजे त्यांना अत्यंत कमी शुल्कामध्ये MBBS होता येतं. आपल्याला माहीत आहे की खाजगी क्षेत्रामध्ये वैद्यकीय शिक्षण खूप महागडं आहे. शासनाने अशी सोय केलेली आहे की गुणवत्ता पण ज्यांच्याकडे पेईंग कपॅसिटी नाही अशा विद्यार्थ्यांना अत्यल्प मोबदला देऊन MBBS होता येतं. दुसरा फायदा सगळ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा असा आहे की तिथे येणारी विद्यार्थी हे बुद्धिमान असतात. त्याच्यामुळे मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर तुमची ही वैयक्तिक बौद्धिक प्रगती होते. तिसरी गोष्ट अशी होते की मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी आणि भारतातूनही आलेले विद्यार्थी, इतर जिल्ह्यातील विद्यार्थी, त्यांच्या भाषा, त्यांच्या रीतिरिवाज याची देवाणघेवाण आणि याच्यामुळे कुठंतरी आपलं व्यक्तिमत्व प्रगल्भ होतं. यात काही वादच नाही. जनरली मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी वसतिगृहात राहतात. म्हणजे 99% विद्यार्थी वसतिगृहात राहतात. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही जेवढं कॉलेजमध्ये शिकता त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वसतिगृहात शिकता. अनेक गोष्टी तुम्ही शिकता. तुम्ही कम्युनिकेशन शिकता, तुम्ही कसं इतरांशी जुळवून घ्यायचं, सगळी माणसं काही एका स्वभावाची नसतात, तर हाऊ टू गेट अलॉंग विथ युअर कलिग्स हेही तिथे खूप काही शिकता. त्यानंतर पुढचा टप्पा जेव्हा ॲक्च्युली पहिल्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये एंटर करता त्यावेळेला तर तुमचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट हा जनसामान्यांशीच येतो आणि मग तिथे तुम्हाला इफेक्टिव्हली काम करण्यासाठी तर रत्नागिरीचं उदाहरण देऊन सांगतो की मग तुम्हाला माहीत पाहिजे की रत्नागिरीची भौगोलिक परिस्थिती काय आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, किती तालुके आहेत रत्नागिरीत. जर एखादा पेशंट म्हणाले की मी सर मंडणगड कुठून आला बाबा विचारल्यावर मंडणगडवरून आलो, तर तुमच्या लगेच डोक्यात आलं पाहिजे की हा मनुष्य 4 तास प्रवास करून आलेला असा. त्यामुळे आपण त्याला क्विकली अटेंड केलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही तिथे शिकता. आणि त्यामुळे एक गोष्ट NMCने सुद्धा केली. पूर्वी कसं असायचं की फायनल MBBS परीक्षा पास झाल्यानंतर जी इंटर्नशिप असते आमची 1 वर्षाची ती पूर्वी ट्रान्सफरेबल होती. म्हणजे तुम्ही MBBS रत्नागिरीत जरी केलं तर तुम्ही मुंबई किंवा कोल्हापूर किंवा अन्य कुठेही जाऊन इंटर्नशिप करू शकत होता. पण आता ते बंद केलं. आता ते तुम्हाला त्याच महाविद्यालयात इंटर्नशिप केली पाहिजे. आणि याचा फायदा असा आहे की तुम्ही 4.5 वर्ष तुम्ही भले राजस्थानमधून आला असाल, तुम्ही भले परभणीतून आला असाल, पण 4.5 वर्ष तुम्ही रत्नागिरीत राहिल्यावर तुम्ही रत्नागिरीकरच होता. आणि त्यामुळे मग तुम्ही आत्मीयतेनं इथल्या लोकांना सेवा देता, अशी त्याच्यामागची एक भावना आहे. बरोबर. सर, या महाविद्यालयामुळे रत्नागिरी किंवा कोकणातल्या रुग्णांना कोणता फायदा झालाय? कोकणातल्या रुग्णांना खूप मोठा फायदा झाला आहे आणि येणाऱ्या काळात तो अधिक फायदा होईल. कसं आहे की शिक्षण आणि आरोग्य ही 2 अशी क्षेत्र आहेत की ज्याचे लाभ ते केलेल्या जी काही गुंतवणूक आहे त्याचे परिणाम हे दूरगामी आहेत. म्हणजे जसे जसे दिवस जातील, जसे आमची पहिली बॅच पासआउट होईल, पदव्युत्तर अभ्यासक्रम MD MS सुरू होतील, कालांतराने त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट असतो. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात फायदे. नंतर सुपर स्पेशलायझेशन सुरू झालं की खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतात. पहिल्या बॅचचे जेव्हा ॲडमिशन सुरू झाले त्यावेळेला आम्हाला काही राजस्थानमधल्या लोकांचे फोन आले की सर ये कहाँ है रत्नागिरी. म्हणलं अरे आजकल बहुत आसान है, आप जाओ देख लो कहाँ है रत्नागिरी. तर ते म्हणाले नाही सर 2 रत्नागिरी आहे, ओडिसा में भी एक रत्नागिरी आहे. अच्छा. तर असं. तर याच्यामुळे कसं असतं की एकदा का वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं तर लिटरली ज्या ठिकाणी ते सुरू होतं ते ठिकाण म्हणजे रत्नागिरी हे नॅशनल आणि कालांतराने आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल मॅपवर जातं. दुसरी गोष्ट म्हणजे रत्नागिरीमध्ये एक विशिष्ट प्रॉब्लेम असा होता की इथे डॉक्टरांची कमतरता होती. तर ही कमतरता दूर करण्याचा इथे मेडिकल कॉलेज सुरू करणं हा एकमेव उपाय होता. आणि तो आता उपाय झाल्यामुळे टप्प्याटप्प्यानं आपल्याकडे खूप डॉक्टर्स येत आहेत. म्हणजे ज्या वेळेला कॉलेज सुरू झालं त्यावेळेला आपल्याकडे एकही ऑर्थोपेडिक सर्जन नव्हता. आता आपल्याकडे 3 MS झालेले ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत. ENT कोण नव्हता, आज आपल्याकडे 2 ENT सर्जन्स आहेत. म्हणजे मला ENTच्या HODने सांगितलं की सर या हॉस्पिटलमध्ये गेले 10 वर्ष एका दुसरं ENTचं ऑपरेशन झालेलं आहे, ऑपरेशनच झालेलं नाही. आणि आज भरपूर ऑपरेशन्स इथं होत आहेत. फॉरेन्सिक मेडिसिनचे लोक आहेत. अर्थात फर्स्ट अँड सेकंड इयरला लागणारे ते ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, फार्मॅकॉलॉजी ते आहेत. सर्जन्स आपल्याकडे आता जवळजवळ 7 सर्जन झालेले आहेत.
ॲनेस्थेटिस्ट आहेत. तर याच्यामुळे टप्प्याटप्प्यानं या रुग्णालयात मिळणारी जी सेवा आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडेल. आणि त्याच्यामध्ये एक स्टेप अशी आहे की जिथं तो खूपच फायदा होतो, तो होतो जेव्हा पदव्युत्तर शिक्षण इथं सुरू होतं, MD आणि MS. अच्छा. कारण MD आणि MS करणारे हे जे रेसिडेंट डॉक्टर्स असतात, निवासी डॉक्टर्स, हे 24 तास रुग्णालयात उपलब्ध असतात. तर या गोष्टी हळूहळू व्हायला लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात त्याला भरपूर गती येईल. अच्छा. या महाविद्यालयात शिकताना मुलांना शरीरशास्त्र हा एक विषय असतो जो शिकावा लागतो. तर त्या दृष्टीने ज्या बॉडीज लागतात मुलांना शिकण्यासाठी, तर मग त्याची सोय आपल्याकडे कशी करता? झालं असं की कॉलेज सुरू व्हायच्या आधी ॲक्च्युली ॲनॅटॉमिकल ॲक्ट आहे ज्याच्या अंडर कॉलेज रजिस्टर करावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला बॉडीज मिळत नाहीत. मग त्याच्यामध्ये रजिस्टर झाल्यानंतर आम्हाला जेव्हा सुरुवातीला बॉडीज पाहिजे होत्या त्यावेळेला आमच्याकडे तरी नव्हत्याच. मग आम्ही कोल्हापूर आणि मिरज जे जवळचे महाविद्यालय आहेत त्यांच्याशी संपर्क केला. तर त्यांनी आम्हाला बॉडीज दिल्या आणि त्याच्यावर आमचं टीचिंग सुरू झालं. पण त्यांच्याकडून आम्हाला असं कळालं की त्यांनाही खूप समस्या होत्या, कारण लोक बॉडी डोनेशनसाठी तयार होत नाहीत. आमच्या इकडे साधारण एकाच 10 असं 100 मुलं आहेत, आपल्याला 10 बॉडीज लागतील, 10 कॅडायवर्स लागतील, अशी परिस्थिती होती. मग याच्यावर आम्ही असा उपाय काढला की आपण रत्नागिरीमध्ये जनजागृती करूया. आणि मग याकरता आमच्या इकडे समाजसेवा अधीक्षक आहे एक रेशम जाधव म्हणून. मग तो उत्तम वक्ता आहे. आम्ही असं ठरवलं की आपण रत्नागिरी जनजागृती करायची आणि जवळजवळ आत्तापर्यंत 50 ठिकाणी जाऊन त्यानं जनजागृती केली आहे. तर त्याचा परिणाम असा झाला की पहिल्या जवळजवळ 7-8 महिन्यात आम्हाला एखादीच जी बॉडी मिळाली, त्यानंतर आम्हाला इतक्या वेगानं बॉडीज मिळत गेल्या की आम्ही आता दुसऱ्यांना देऊ शकतो. म्हणजे आमच्याकडे आता जवळजवळ 18 देहदान झालेले आहेत. वा. 18. तर लोक निश्चितपणे प्रतिसाद देतात. लोकांना माहीत नसतं की देहदान करायसाठी काय करावं. सर, आपले जे विद्यार्थी आहेत तर ते जनसामान्यांपर्यंत कोणत्या योजना घेऊन वगैरे पोहोचतात का? हो, खरं तर आता आपली बॅच 3rd इयरला गेलेली आहे. NMCने आमच्या सिलेबसमध्येच एक फॅमिली ॲडॉप्शन प्रोग्रॅम म्हणून एक प्रोग्राम ठेवला आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या गावातील 5 फॅमिलीज ॲडॉप्ट करायच्या. ॲडॉप्शनमध्ये पहिल्या दिवशी इंट्रोडक्शनच होईल की तुम्ही काय, कसं काय, मग त्यांच्या समस्या समजून घेणं, त्यांच्या हेल्थ केअर नीड्स, त्यांच्या काय गरजा आहेत आरोग्याविषयक ते समजून घ्यायच्या. आणि मग त्या पद्धतीनं त्यांना काही प्रबोधन करायचं असेल, काही सल्ले ते द्यायचे. त्यांना जर काही जिल्हा रुग्णालयामध्ये आणून काही त्यांच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे असं वाटत असेल तर ते करायचं. असा फॅमिली ॲडॉप्शन प्रोग्राम आहे. तो फायनल MBBSपर्यंत चालतो आणि त्यानंतर तर मग त्यांचा डायरेक्टली हॉस्पिटल आणि पेशंटशीच संबंध आहे. या दृष्टीने एक आणखीन प्रश्न आवडेल विचारायला की रत्नागिरीमध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना तुम्हाला आवश्यक असणारा प्राध्यापक वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, तर ही सगळी टीम तुम्ही कशी उभी केलीत? मला कर्मचारी वर्गाविषयी फारसा प्रॉब्लेम नाही आला. कारण काय झालं की अलीकडे खूप वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे सगळ्याच जिल्ह्यात आता महाराष्ट्रातल्या वैद्यकीय महाविद्यालय आहेत. त्याच्यामुळे काय झालं की वर्ग 3ची सगळी पदं आउटसोर्स करण्यात आली आणि त्यामुळे ती भरणं मग सोपं झालं. म्हणजे त्यात आमचा काही रोलच नव्हता. म्हणजे आउटसोर्सिंग कंपनीने आम्हाला ती लोकं पुरली. प्रॉब्लेम मला येतोय तो म्हणजे नर्सिंग स्टाफ. अच्छा. आणि डॉक्टर्सचं पण झालं असं की आपलं वैद्यकीय महाविद्यालय आहे 25वं वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्रातलं आणि आपलं सुरू झालं 23 साली. परभणी आणि रत्नागिरी 23 साली. 24 साली मग महाराष्ट्रात 10 मेडिकल कॉलेजेस सुरू झाले आणि त्यामुळे सगळीकडेच तो स्टाफ असा डिस्ट्रीब्यूट झाला, विखुरला गेला. त्यामुळे ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात काही डॉक्टर्स मिळाले नाहीत. परंतु तरीही टप्प्याटप्प्यानं शासन म्हणजे आमचे सचिव असतील, मंत्री महोदय असतील, हे त्यांचं लक्ष आहे आणि ते टप्प्याटप्प्यानं जसं जमेल तसे लोक देत आहेत. आणि त्याच्यामुळे म्हणजे अगदी म्हणजे सध्या जो स्टाफ आहे तो म्हणजे त्याच्यावरती मला काम करणं शक्य आहे. अजूनही स्टाफ कालांतराने येईल, मग तेव्हा परिस्थिती एकदम बदलून जाईल. कोकणातल्या आरोग्यसेवेत हे जे महाविद्यालय आहे हे भविष्य काळात कोणती महत्त्वाची भूमिका बजावेल याच्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे की महाविद्यालय सुरू करताना आपण सध्या जे ते सुरू केले ते आहे आधीच्या स्त्री रुग्णालयात. त्याची इमारत आपण महाविद्यालय म्हणून वापरतो आहोत आणि आपल्याशी संलग्नित आहे जिल्हा रुग्णालय. आता हे जिल्हा रुग्णालय जवळजवळ 75 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे. तिथे MRI ही अजूनही नाही. आता काय झालं की आपल्याला वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकंदरीत NMCच्या नॉर्म्सप्रमाणे 20 एकर जागा लागते. तर MIDCने आता चंपक मैदान इथले 20 एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केलेली आहे आणि आता लवकरच तिथे एक अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे अद्ययावत असं हॉस्पिटल
500 बेडेड हॉस्पिटल निर्माण होईल, ज्याच्यामध्ये सगळ्या जी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आता MRI असेल, पेट स्कॅन असेल, CT स्कॅन असेल, सगळं अल्ट्रासाऊंड, मॉड्युलर OT, मॉड्युलर वॉर्ड्स, सगळ्या प्रकारचे ICU हे सगळं तयार होईल. आणि याच्यामुळे म्हणजे आमूलाग्र बदल होईल रत्नागिरीमधल्या वैद्यकीय सेवेचा. आपल्याला माहितीच आहे रत्नागिरीमधली खाजगी सेवा ही तशी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत किंवा इतर जिल्ह्याच्या तुलनेत एवढी स्ट्रॉंग नाही आहे काय. आणि त्यामुळे इथली जी शासकीय यंत्रणा आहे हिला सक्षम बनवणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे जेव्हा होईल आणि तोपर्यंत आपली बॅच ही फायनल MBBSला येईल, आपल्या इथं वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होतील. आम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे खूपच आपल्याला फरक. तर एक नवीन संस्था उभारणं म्हणजे जणू एक रोपटं आपण जमिनीत लावणं आणि मग त्याचा वृक्ष होताना बघणं. तर हे सगळं करताना तुम्हाला सर्वाधिक समाधान कशात मिळालं? क्रिएटिव्हिटीचं समाधान. म्हणजे जवळजवळ त्या स्त्री रुग्णालयामध्ये 1 वर्ष मी एकटाच होतो. अच्छा. हां, म्हणजे 8 महिने टोटल एकटा होतो. आणि एक क्लार्क होता, तोही नव्हता. तोही मी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये त्याला एम्प्लॉय केलं होतं. चांगला होता तो. त्यांनी सगळे पत्र वगैरे त्या काळची जी आहेत ती मी डिक्टेट करायचो, कारण पेपरवर्क खूप असतं मॅडम. सुरुवातीच्या काळात पदनिर्मिती, बजेट सँक्शन करून घेणे. आमच्याकडे प्रशासकीय अधिकारी पण जवळजवळ 8 महिन्यांनी आले. अच्छा. त्यामुळे ऑल इन वन मीच होतो. त्यामुळे तो काळ मी राहायचो PWD गेस्ट हाऊसवरती. कसं असायचं, इथं पेपरवर्क करायचं आणि मग मुंबई गाठायची आणि मग तिकडे ते सगळं फाईल्स फिरवून त्या सगळ्या गोष्टी करून आणणे, असा तो होता. तो फारच रोमांचकारी असा अनुभव होता. त्यामुळे मी खरं तर शासनाचे आभार मानतो की त्यांनी मला अशी चॅलेंजिंग असाइनमेंट दिली. कसं असतं, एस्टॅब्लिश्ड कॉलेजमध्ये बसून काम करणं सोपं आहे. नवीन ठिकाणी जाऊन तिथल्या आव्हानं, तिथल्या समस्या यांना सामोरं जाऊन संस्था उभं करण्याचा तो आनंदच काही और आहे. सर, तुम्ही जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांशीही संवाद साधला होता, तर त्याच्याबद्दल जरा सांगा ना. पारंपरिकरित्या सगळ्या मेडिकल कॉलेजेस अशी प्रथा आहे की पहिल्या MBBSची बॅच ॲडमिट झाली की एक डीन्स ॲड्रेस असतो आणि हा डीन्स ॲड्रेस विद्यार्थ्यांना संबोधतो. ह्या वेळेला मला असं वाटलं की आपण पेरेंट्सना काय ॲड्रेस करा, पेरेंट्सना सुद्धा ॲड्रेस केले पाहिजे. कारण कसं आहे की ह्याच्यामध्ये जे बऱ्याचदा काय होतं की जे नॉन मेडिकल बॅकग्राऊंडचे आहेत, पार्श्वभूमीचे आहेत, अशा लोकांना फारसं मेडिकल कॉलेजमध्ये आपला मुलगा डॉक्टर होणार याच्या पलीकडे फारसं माहीत नसतं. किती विषय आहेत, 21 विषय आहेत, त्या कशा परीक्षा असतात, काय असतं, ह्या गोष्टी फारशा माहीत नसतात. त्या माझ्या डोक्यात ही म्हणजे कल्पना आली की हे आपण करायला पाहिजे. मग त्यात गंमत काय होते, सगळे पालक एकत्र फक्त पहिल्या दिवशीच भेटतात. काही पालक म्हणाले की नाही सर, आम्ही पहिल्या दिवशी संध्याकाळी 6ची आमची ट्रेन, आम्ही चाललो आहोत. मी तो तडकाफडकी पहिल्या दिवशी दुपारी 3 वाजता तो ॲड्रेस ठेवला आणि मी त्यांना एकंदरीत मेडिकल एज्युकेशनची म्हणजे मेडिकल कॉलेजची ही संकल्पना काय आहे, ही सिस्टीम काय आहे, कसं असतं, मुलांच्या काय समस्या असतात, तुमचा काय रोल आहे, तुम्ही काय काय बघितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर म्हणजे ते इतके भारावून गेले की नंतर ते म्हणाले की सर अजून एक असा ॲड्रेस ठेवा आमच्यासाठी, कारण आम्हाला खूपच आवडलं. पालकांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कसं आहे, आम्ही सुद्धा काय म्हणजे बारकाईनं लक्ष ठेवू शकणार नाही प्रत्येक विद्यार्थ्याकडं. आम्ही ढोबळमानाने आम्ही ठेवतो, आमचे रेक्टर्स असतात बघतात, टीचर्स असतात ते बघतात, पण शेवटी आमचा त्यांचा संपर्क तसा लिमिटेड असतो. वैद्यकीय हा पेशा आहे. मुलांना आपल्याला डॉक्टर का व्हायचं आहे किंवा मला व्हायचं आहे का, आणि मग एका अचानक टप्प्यावर त्याला वाटतं की मी या चुकीच्या ठिकाणी आलोय. तर ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपल्या मुलाची वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया करण्यापूर्वी पालकांनी कोणता विचार करावा किंवा त्यांच्याशी कसा संवाद साधावा? कसं असतं की खरं तर मुलांना सगळ्यात चांगलं पालकच ओळखतात, कारण ते जन्मापासून त्यांना पाहत असतात. तर थोडंसं चौकसपणे पालकांनी आपल्या मुलाचा कल काय आहे हे थोडंसं बघितलं पाहिजे. आणि कसं आहे मॅडम की कुठलंच क्षेत्र चांगलं किंवा वाईट नाही आहे. बरोबर. यू चेस एक्सलन्स, सक्सेस विल फॉलो, हा साधा गुरुमंत्र आहे. तुम्ही त्या कुठल्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवा, यश हे हमखास आहे. यशाची गुरुकिल्ली दुसरी काहीच नाही आहे, कष्ट आणि सिन्सिअरिटी हीच त्याची गुरुकिल्ली आहे. तर त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात, त्यामुळे हे एखाद्या क्षेत्राला हे चांगलं हे वाईट हे जे ब्रँडिंग आपल्या इथं होतं, मला वाटतं हे चुकीचं आहे. प्रत्येक सगळ्या क्षेत्रांमध्ये लोकांनी चांगलं काम. फक्त विद्यार्थ्यांचा कल त्याकडे आहे का तेही तपासणं पाहिजे असते. बरं, ते वयही असं असतं विद्यार्थ्यांचं की त्यांनाही फारसं कळत नाही, उमजत नाही. तर त्यामध्ये शिक्षकांची त्यांच्या आणि त्यांच्या पालकांची ही जबाबदारी, कारण त्यांना समजतं. कारण आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता काय आहे, भविष्यात जाऊन त्याला जे क्षेत्र तो आता निवडतोय, तर हे क्षेत्राची आव्हानं किंवा त्या क्षेत्रात तो पेशा स्वीकारून काम करणं हे त्याला जमणार आहे का,
ह्या सगळ्या गोष्टींचा पालकांनी सुरुवातीलाच विचार केला तर भविष्यातले अनेक ज्या अप्रिय घटना आपण म्हणू हो हो तर त्या सगळ्या धोक्यांपासून आपली मुलं लांब राहू शकतात जर सुरुवातीलाच आपण मुलांशी संवाद साधला आणि या क्षेत्रात त्याला यायचं आहे की नाही ह्याच्यावर एकदा त्यांनी संवाद साधला तर निश्चितच उत्तम त्यांच्या दृष्टीने होऊ संवाद शकतं. साधावा, त्याला ऑब्झर्व करावा. आपल्याला बरेच गोष्टी कारण शेवटी ते 12वीवर पण घरीच असतात, तुमच्याच ऑब्झर्वेशनमध्ये असतात, तर लक्षात येतं आपल्या की साधारण याचा कल काय आहे. बरोबर. तर आणि त्या पद्धतीनं मग त्याला प्रोत्साहन द्यावं हे करणं अत्यंत गरजेचं आहे. मेडिकल प्रोफेशन बाबतीत मात्र अजून एक गोष्ट सगळ्यांनी करायला पाहिजे, ती म्हणजे कम्युनिकेशन शिकलं पाहिजे. आजकालच्या काय झालं, सोशल मीडियामुळं कम्युनिकेशन, संवाद हा कमी व्हायला लागला आहे. आणि आमच्या इथं काय आहे की तुम्ही पाहाल की सिव्हिल इंजिनियरचं रॉ मटेरियल काय आहे, सिमेंट, विटा. त्यानंतर कम्प्युटर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर काय करतो, तो त्याचं प्रोग्रॅमिंग करतो. आमचं रॉ मटेरियल हे मनुष्य आहे. आणि मनुष्य हा या पृथ्वीवरचं सगळ्यात कॉम्प्लेक्स मटेरियल आहे. मनुष्य एवढं कॉम्प्लेक्स या पृथ्वीवर काहीच नाही आहे. आणि तुमचं जे रॉ मटेरियल हे अत्यंत कॉम्प्लेक्स असल्यामुळे तुमच्यामध्ये ते गुण आणि ते टॅक्टिक्स आणि त्या कला पाहिजेत. बरोबर. अनेक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्हाला कळलं पाहिजे की साधारणतः हा कुठल्या पार्श्वभूमीतून आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवाद कसा साधावा. मी तुम्हाला मंडणगडचं उदाहरण सांगितलं. मंडणगडून तुमच्या लगेच तुम्हाला जॉग्रफी माहीत पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की ही व्यक्ती त्रस्त आहे. बरोबर आहे. तिथं तुम्हीच त्रस्त होऊन चालणार नाही. काय तुमच्या म्हणजे जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फच तुम्हाला ठेवावा लागेल जर तुम्हाला या पेशामध्ये यश मिळवायचं असेल तर. नक्कीच. काय आणि एम्पथी, सिम्पथी आणि एम्पथी म्हणजे सिम्पथी म्हणजे दुसऱ्याविषयी सहानुभूती वाटणे. एम्पथी म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवणे की त्याच्या ठिकाणी मी असतो. समजा मी इकडे मी जर पेशंट असतो, मी मंडणगडवरून आलो असतो आणि तिथं आपल्याला डॉक्टरने लवकर बघितलं नाही, हेडीस केलं, नीट आपल्याशी संवाद साधला नाही, विचारत ना काय बाबा तुझं नाव, कुठून आलास, 2 शब्द गोड बोला. काही माझ्याकडे शेवटी काही प्रॉब्लेम झाले तर लोक माझ्याकडे येतात डीन्स ऑफिसला. माझा अनुभव 8 वर्षाचा असा आहे की त्यांच्याशी गोड बोललं, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं काम करून दिलं, त्यांच्या ज्या काही समस्या त्या सोडल्या, काहीही अडचण येत नाही. बरोबर. लोक तुम्हाला धन्यवाद देऊन निघून जातात. निश्चितच खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला. कारण शेवटी संवाद हा कोणत्याही प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मग तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा, कोणत्याही पेशात असा, समोर आलेल्या व्यक्तीशी उत्तम पद्धतीने संवाद साधणं, जसं तुम्ही आत्ता म्हटलं की त्याच्या वेदना जाणून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. सर, शेवटी जाता जाता रत्नागिरीचं योगदान तुम्हाला कसं वाटलं किंवा काय मिळालं ह्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, रत्नागिरीमध्ये एकतर नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं समाधान आणि त्या व्यतिरिक्त इथलं निसर्ग सौंदर्य आणि इथली खाद्यसंस्कृती आणि इथलं एकंदरीत सांस्कृतिक जे काही वातावरण आहे हे खूपच उत्तम आहे. आम्ही मॅडम मार्केटिंग केलं आहे रत्नागिरीचं. म्हणजे खरं सांगतो, मी लोकांना म्हणतो की मी आहे तोपर्यंत या रत्नागिरीला, कारण सगळीकडे फिरा, तुम्ही गणपतीपुळे बघा, तुम्ही हरिवारी बीच बघा, तुम्ही पावस बघा, खूप सुंदर. तुम्ही राजापूरला जा. मला कोणाचा फोन आला की मी त्यांना म्हणत असतो की तुम्ही या, मी तुमची सगळी सोय करतो आणि फिरून बघा, फारच सुंदर आहे रत्नागिरी. कारण मी अनेक जळगावला काम केले, धुळ्याला काम केले, कोल्हापूर, सांगली, मिरज बरेच लोक आहेत, तर ते फोन करतात, तर त्यांना मी म्हणतो आवर्जून या, फारच सुंदर आहे रत्नागिरी. अलीकडच्या काळात जी लोक बाहेरनं इथे येतात ती मोठ्या प्रमाणावर इथे स्थायिक होऊ लागलेली आहेत. आणि आता जसं तुम्ही म्हटलं की रत्नागिरीचं एक प्रकारे तुम्ही ब्रँडिंग केलं, त्याचं मार्केटिंग केलं इथे येणाऱ्या लोकांसाठी. त्यामध्ये स्वार्थ होता की डॉक्टर लोकांची जी कमतरता आहे आपण लोकांना सांगितलं, लोकांना माहीतच नाही, म्हणजे लोकांना डॉक्टर लोकांना की तुम्ही या आणि बरोबर. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही अतिशय चांगली माहिती दिलीत. प्रवेश प्रक्रिया असेल, रत्नागिरीतल्या महाविद्यालयाचा इथल्या रुग्णांना झालेला फायदा असेल, भविष्यात ह्याचे दूरगामी परिणाम किती छान पद्धतीने आपल्याला बघायला मिळतील, अतिशय उत्तम अशी सविस्तर माहिती दिलीत. आज आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सहभागी झालात त्याच्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.